तू आमच्यासोबत घरी का नाही राहत? कारण पैशाची अडचण आहे. तुझ्या आणि बाबांच्या नात्यामध्ये जो दुरावा आहे तो पण पैशांमुळेच आहे. हो मला माहिती आहे, मी समजू शकतोय. पण जरा विचार कर, लक्ष्मी वहिनी बायको आहे तुझी. त्यांना पण वाटत असेल ना की तू नोकरी करावीस. त्या नोकरीमधून जे पैसे कमावशील ते घरी देशील. म्हणून आत्ता तू त्यांच्या बाबत विचार कर, माझ्या बाबतीत विचार नको करू. आत्ता ह्या वेळेला तुझी जबाबदारी माझ्यापेक्षा त्यांच्याप्रती अधिक आहे. सगळं नीट होईल आनंदाता. हा बॅरिस्टर लय खडूस माणूस आहे, पण ह्यांच्यासाठी तिथंच काम मिळेल. त्यांना पुढे जाऊन बॅरिस्टर बी व्हायचंय ना. सगळ्यात चांगलं काम तिथंच मिळेल. रमापुरी, बाबा बाबा तुमची तब्येत कशी आहे? मी बरा आहे. तू बोल, तू कशी आहेस? भीम कसा आहे? मी पण बरी आहे. पण बाबा, आज एक गोष्ट घडली आणि त्या सगळ्यामध्ये माझ्यात आणि त्यांच्यात भांडण झालं. कोणती घटना? काय झालं? झालं असं की तुम्ही खूप मोठे बॅरिस्टर आहात, तुमच्याकडे बरंचसं कामही असतं. मलाही काम द्या ना. हे तिघेही माझे गुरु आहे आणि मी यांच्याकडून वकिली शिकलोय. आणि हे तिघेही उच्च जातीचे होते. प्रश्नच उद्भवत नाही तुला कोणत्या कामावर ठेवायचा. हे नाव नीट लक्षात ठेवा साहेब. एक दिवस हे बी लई मोठे बॅरिस्टर होतील. मग मी काय चुकीचं केलं काय? नाही, असं केलंयस तर एकदम चांगलं केलंय. जर का या लोकांना पलटून उत्तर दिलं नाही ना तर या लोकांना वाटतं की आपण डरपोक आहोत. पण कसं? रामजी तू गप्पा बस. आणि रमानं जे काय केलं ना एकदम बरोबर केलंय बघ. चालतो इथून. चल चल लवकर. रमा, दलिया आजींनी जेवायला बोलवलंय, चल. मी तुमच्याशी बोलतीये नाही ना? मग कशाला मला बोलवायला आले? आणि मला अजिबात भूक नाहीये. अरे असं काय करतेयस? जेवण तर करून घे. चल चल लवकर चल रमा, पटकन जेवायला चल. हा चला दली मावशी, मला लई भूक लागली बघा. आता तरीला भूक नव्हती आणि लगेच खूप भूक लागली. पण तुम्ही तर न्यायासाठी लढता ना. आणि माझ्या नवऱ्याला त्यांच्या जातीच्या नावावर नोकरी नाही मिळाली तर हा कसला न्याय झाला? अहो ऐका, असं राग धरून काय आपले प्रश्न सुटणार आहेत? काय ऐकू? अजून काय बाकी आहे? मी काय चुकीचं नाही केलं आणि तुम्ही असं राग धरून काय चाललं? हो तर मग विषय संपला. चुकीचं नाही केलं तर बोलू नकोस माझ्याशी.
तुम्ही तर माझ्याशी बोलत नव्हते ना, मग ही चादर कशाला टाकली? हो तर मग बोललो कुठे आहे मी? फक्त कांबळ तर ओढलंय. पण त्याचा अर्थ तोच झाला ना, का तुम्ही हे सांगताय म्हणून मला की रमा चादर घ्या अंगावर, नाही तर थंडी वाजन. जर माझ्याशी बोलत नाहीत तर काहीच आणि कोणत्या बी प्रकारे बोलूच नका. अच्छा ठीक आहे, नाही बोलणार काही कुठल्याच पद्धतीने आणि काहीही नाही. ठीक आहे, आता झोपी जा. पण एक गोष्ट कळली नाही, व्यवस्थित तर झोपलेली होतीस तू, मग एवढ्या गाढ झोपेमध्ये कसं कळलं की मी तुझ्यावर पांघरून टाकलंय? एवढे दिवस सोबत राहतोय, तुम्ही जवळ आल्यावर कळायचं नाही व्हय मला? असं होईन काय कधी? झोपी जा आता. एवढे दिवस सोबत राहतोय, तुम्ही जवळ आल्यावर कळायचं नाही व्हय मला? असं होईन काय कधी? याचा अर्थ बाबांनाही अंदाज आला असेल की मी येऊन गेलो होतो. ह्यामुळेच सकाळी मला बघून त्यांनी ती चिठ्ठी फाडली. बाबा, तुम्ही ती चिठ्ठी रात्रीच वाचली होती ना बाबा? आणि जाणून बुजून माझ्यासोबत वृक्ष वागत होते ना, म्हणजे मी पुन्हा अभ्यास सुरू करेन. बाबा, लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी मला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केलंय. खूप खूप काही शिकवलंय मला. आणि आजही बघा ना, तुमच्याकडूनच हे शिकलोय. बऱ्याचदा काळजी दाखवण्यासाठी वृक्ष व्यवहार करणं गरजेचं असतं. थँक यू सो मच बाबा. थांबा. काय झालं? तू नाही येणार माझ्यासोबत? तो नरोत्तम जोशी नाही आला तर मी बी नाही येणार. मी तुम्हाला हे सांगायला आले का नोकरी बॅरिस्टर साहेबांकडेच बघा, तेच ठीक राहीन. आणि त्या बॅरिस्टरांकडे नाही तर दुसऱ्या बॅरिस्टरांकडे बघा, पण बॅरिस्टरांकडेच बघा बरं. अच्छा, पण तू तर माझ्याशी बोलत नव्हतीस. हां, पण कुठल्या चुकीच्या ठिकाणी नोकरी लागली आणि तुम्ही तिथंच अडकले तर म्हणून सांगायला आले. बॅरिस्टरांकडेच नोकरी बघा. ठीक आहे. पत्तर माती उचलण्याची नाही, पण नोकरी करणार, ती पण बॅरिस्टर कडे. रमा तर अशी काय बोलते जसं काही नोकरी देण्यासाठी शहरातले मोठ्यात मोठे बॅरिस्टर फक्त भीमरावाला शोधत फिरतायत. काय पण भीमराव आंबेडकर. सर, तुम्ही इथे? भीमराव, तू इथे राहतोस? मला तुझ्याशी काही बोलायचंय. हो सर,
बोला, कसं येणं केलं? तुला असं वाटतं की तुझ्यात इतकी प्रतिभा आहे की तू मोठा बॅरिस्टर बनू शकतोस? सर, हे मी कसं सांगू शकतो, परंतु तुमच्यासारखा मोठा बॅरिस्टर होण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती मेहनत मी नक्की करू शकतो. पण हे मी कसं मान्य करू? सर, मी ह्यांची बायको आहे, मी मानते. हे ह्यांचे बाबा आहेत, हे मानतात. ह्यांची भाऊ, ह्यांची ताई, ह्यांची आत्या, दली मावशी सगळे मानतात की हे संघर्ष आणि मेहनतीकडे कधी पाठ नाही फिरवणार. आणि आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने लई मोठे बॅरिस्टर होतील. आणि ह्या सगळ्यांचा विश्वास आम्ही नाही तुटू देणार. आणि तुमच्या मान्याने काय होणार आहे? रमा, वारंवार बॅरिस्टर सरांसोबत असं नको बोलूस. वरती जा. हे जर इथून गेले ना तर मी बी जाईन. तुम्हाला कामावं तर नाही ठेवत आहे ना हे, मग इथे येऊन तुमचा अपमान कशाला करताय? मी म्हणालो ना वरती जा. तू आज चल. जा. चल. दली मावशी, सॉरी सर. बोला, कसं येणं केलं? उद्या सकाळी माझ्या एका केसची हिअरिंग आहे आणि त्या केसशी निगडीत हे सगळे डॉक्युमेंट्स यांना वाच. जर तुला ही केस जिंकण्याचा कोणता पर्याय सापडतोय तर संध्याकाळपर्यंत माझ्याकडे ये. मी तुला माझ्याकडे नोकरीला ठेवून घेईन. सोडा ना दली मावशी, दली मावशी सोडा ना, सोडा ना मला. चल आज चल. बघितलं दली मावशी, कामावर तर ठेवलं नाही आणि तोंडावर कागद फेकले. सोडा ना. कधी कधी चुप राहा जा रमा. प्रत्येक वेळेस भांडायची गरज नसते. मी गप्प नाही बसणार. माझ्या नवऱ्यासोबत चुकीचं घडते, मी गप्प राहू? मी लढन. सोडा तुम्ही मला. आज संध्याकाळपर्यंत कळव मला. अरे बॅरिस्टर साहेब, बॅरिस्टर साहेब नमस्कार. तुम्ही इथे इथे तर त्या भीमरावाचं घर आहे. तुम्ही पण इथेच राहता का? त्याच भीमरावच्या घरून येतोय. तुम्ही त्या अस्पृश्यांच्या घरी का गेला होता? त्याला एक संधी द्यायला. जर तू स्वतःला सिद्ध केलंस तर नोकरी तुझी. हे घ्या, ऍपल खाऊन घ्या. कुठे तुम्ही त्या भीमराव आणि त्याच्या पत्नीच्या बोलण्यात गुंतत चाललाय? खालच्या जातीतले लोक बॅरिस्टर बनतात का? हे मलाही समजतंय की त्या खालच्या जातीच्या भीमरावाची बुद्धी इतकी मोठी नसेल की तो माझ्या परीक्षेमध्ये खरा उतरेल. मग तो आणि त्याची पत्नी दोघांनी ऑफिसमध्ये बोलवून भिंतीवर चिटकवलेल्या भीमरावाच्या नावाला फाडायला लावेन आणि मग त्यांच्या समोर पूर्ण ऑफिसचं शुद्धीकरण करेन. आणि राहिली गोष्ट या ऍपलची,
तर मी लाच घेत नाही. भीम, ते बॅरिस्टर साहेब तुला नाही ओळखत जसं म्या तुला ओळखतो. तुझ्याकडं त्यांच्यासारखी पदवी नाही आहे, त्यांच्यासारखा गणवेश नाही आहे. पण हे समजा तुझ्याकडे नसून बी तू साताऱ्यात कितीतरी वेळा अनेक अडचणी सोडवल्यास तू आमच्या. कुणी तुझ्यावर विश्वास ठेवो अगर ना ठेवो, पण मला तुझ्यावर विश्वास आहे की बॅरिस्टर साहेबांनी दिलेलं तुला हे काम तू नक्कीच पूर्ण करशील. पुन्हा सातारा, काही झालं सातारा सातारा म्हणून असं वातावरण तयार करतात जणू काय साताऱ्यामध्ये भीमाने चमत्कार केले. नाही हितेश काका, माझा भाऊ चमत्कार नाही करत. तो संघर्ष करतो आणि संघर्ष करून पाषाणाला पण पाझर फोडतो. बाय, तर मग सातारात बनवत राहा दगडापासून पाणी, जसे तुम्ही लोक इथं बोलत असता. आता इथं जर असं काय केलं तर मग आम्ही सगळे मान्य करू की भीमरावात काही दम आहे. जोखू, आधी तुमच्या डोळ्यावरची जी पट्टी आहे ना त्याला खोला आणि मग बघण्याचा प्रयत्न करा, मग दिसेल. विसरलात ना, भीम आपल्या जातीतला पहिला पोरगा आहे जो 10वी मध्ये उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालाय. आणि हे पण विसरलात जेव्हा पोलीस चाळीत येऊन चोराला शोधण्याच्या निमित्ताने त्रास देत होती तर मग कोणी हिंमत दाखवली होती? भीमनी ना. जर तुम्ही आम्हाला ह्या आधारावर चोर आणि लुटारू म्हणत असाल कारण आम्ही खालच्या जातीतले आहोत, तर आम्ही तुम्हाला आत नाही येऊ देणार. तेव्हा होती कोणाची हिंमत? एवढ्या लांबचा कशाला विचार करायचा? चाळीच्या समोर लाईट लागली ती भीममुळेच ना. ज्या चाळीमध्ये पहिल्यांदा लाईट लागते त्याच चाळीतला खास माणूस ती लाईट पेटवतो. आणि ह्या मोहिमेची सुरुवात तर भीमरावापासून तर झाली आहे. म्हणून मला असं वाटतं की ही लाईट भीमरावच पेटवेल. जी कामं तुम्हाला अशक्य वाटली ती कामं भीमनेच करून दाखवली. आणखी कसं सिद्ध करेल तो स्वतःला? आणि का करायचंय सिद्ध? ह्यानं आपलं काम करावं आणि त्यानं त्यांचं काम करावं. नाही आनंद, यांचा प्रश्न योग्य आहे. जर या सगळ्यांना वाटतंय की भीमला सिद्ध करावं लागेल तर बॅरिस्टर साहेबांनी जे काम भीमला दिलं होतं ते योग्य रीतीने पूर्ण कर, सिद्ध होऊन जाईल. चल पुरंजन, कामावर जाऊया. ऐका, तुम्ही पण काम शोधायला जा. मी डब्बा भरलाय. तर मग हे ठरलं. जर भीमाने बॅरिस्टरांच्या इथे नोकरी मिळवली तर आम्ही समजू की त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे. आणि जर का नोकरी नाही मिळाली मग हे सातारा सातारा म्हणून कोणी भीमाचे कौतुकाचे पूल बांधू नका. खरंच भाऊ, माझं पण डोकं फिरलं हे कौतुक ऐकून ऐकून. जसं बाबा, आनंद भाऊ आणि आत्यांचा विश्वास आहे तसा मला पण विश्वास आहे का तुम्ही या संघर्षावर नक्की